हे मित्रांनो, तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुलदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्वश्री इष्ट देवताय नमो नमः. शिवशरणात मित्रांनो, मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, पंचांगाचे आता आपल्या समोर सादर करीत आहे. मित्रांनो, आज सोमवार दिनांक 27 एप्रिल 2026, शालिवान शके 1948, समासा पराभव, आयन उत्तर, ऋतू ग्रीष्म, मास वैशाख, पक्ष शुक्ल, तिथी मित्रांनो आजची एकादशी तिथी आहे. सायंकाळी 6 वाजून 16 मिनिटांनंतर द्वादशी तिथीला सुरुवात होईल. वार सोमवार आहे. नक्षत्र मित्रांनो पूर्व फाल्गुनी नक्षत्र आहे. रात्री 9 वाजून 19 मिनिटांनंतर उत्तरा फाल्गुनी नक्षत्राला सुरुवात होईल. योग मित्रांनो ध्रुव योग आहे. रात्री 9 वाजून 36 मिनिटांनंतर व्याघात योगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो विष्टीकरण आहे. सायंकाळी 6 वाजून 16 मिनिटांनंतर भवकरणाला सुरुवात होईल मित्रांनो. प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे 5:30 वाजता अशी असणार आहे. सूर्य मेष राशीत असेल, चंद्र सिंह राशीत, गुरु मिथुन राशीत, तर शनिदेव मीन राशीत असणार आहे. मित्रांनो, सध्या चंद्र राशीनुसार कुंभ, मीन व मेष या 3 राशींना 7:30 सुरू आहे. प्रथम शनीचे शुभाशुभ जाणून घ्यावे आपल्या जन्मकुंडलीमध्ये. आणि ती जर अशुभ स्थितीत असेल तर आपल्याला नक्कीच शनिदेवतेची धार्मिक सेवा करावी लागणार आहे. अन्यथा सेवा करण्याची गरज राहणार नाही मित्रांनो. जन्मकुंडली आपल्या जवळच्या ज्योतिषाकडून तपासून घ्यावी. मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे: सूर्योदय सकाळी 6 वाजून 15 मिनिटांनी असेल, तर सूर्यास्त सायंकाळी 6 वाजून 58 मिनिटांनी असणार आहे. मित्रांनो, गोचर ग्रहांची सध्या स्थिती सध्या काही नाही आहे उल्लेखनीय. अस्तंगात वक्री, मार्गी, उदय वगैरे. मित्रांनो, या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक कळी पाणी, थोडे अक्षत, एक फुल व फुलाची पाकळी द्या आणि हा छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो. हर शिव 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 शंभो राजे, प्रवर्तमान सती ब्रह्म, द्वितीय पराजय, श्वेत वराह कल्पे, वैवस्वत मन्वंतरे, कलियुगी प्रथम पादे, जम्बूद्वीपे, भरतवर्ष, भरतखंडे, मेरो दक्षिण दिग्भागे, महाराष्ट्र देश, व्यापार के चरणवन, शालिवान शके 1948, प्रभावादी षष्टी संवत्सरामध्ये पराभव नाम संवत्सर उत्तरायणे, ग्रीष्म ऋतू, वैशाख मासे, शुक्ल पक्षी, हिंदू वासरे, पूर्व फाल्गुनी नक्षत्रे, ध्रुव योगी, विष्टिकरणी, एकादशी शोधतीत, वीरगोत्र उत्पन्न में खड़प्पा, मोहपात दुरितक्षय द्वारा श्री पार्वती पती परमेश्वर पित्याचं विधिवत नित्य देव पूजा एवं इष्टलिंग पूजा करिष्ये. मित्रांनो, याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातील संकल्पाचे जे पाणी आहे ते समोरच्या किंवा जवळच्या निर्माल्याच्या तामणात सोडून द्या मित्रांनो. या संकल्पाची वेळ मर्यादा सायंकाळी 6 वाजून 16 मिनिटांपर्यंत आहे. यानंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर कृपया आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे. नवीन संकल्प तयार करायचा आहे. त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा. तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो. मित्रांनो, आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया. धार्मिक विधी त्यांचे मुहूर्त काळी याप्रमाणे दिलेले आहेत. सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिले दिनांक 28, 29, 30 मे, दिनांक 1, 3, 6, 9, 10 आणि 13. डोहाळ जेवणासाठी मुहूर्त दिले दिनांक 29 मे, दिनांक 3 आणि 6. बारसे करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 28, 29 मे, दिनांक 3, 9, 11 आणि 13. गावळ काढण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 29, 30 मे, दिनांक 1, 10, 11 आणि 14. गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 29 मे, दिनांक 1, 3, 6, 8, 9, 10 आणि 13. मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो. उपनयन करण्यासाठी मुहूर्त दिलेत मे, दिनांक 3, 6 आणि 7. विवाह करण्यासाठी मुहूर्त दिलेत दिनांक 28, 29, 30 मे, दिनांक 1, 3, 6, 7, 8, 9, 10, 13 आणि 14. वास्तुशांती करण्यासाठी मुहूर्त दिलेत दिनांक 29 मे, दिनांक 1, 6, 8, 9, 13 आणि 14. भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी मुहूर्त दिलेत मे, दिनांक 7. देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 29 मे, दिनांक 1, 3, 8, 10, 13 आणि 14. यामध्ये आपण सर्व देवी देवतांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करू शकता. विधिवत करा, पंडिताच्या माध्यमातून करा आणि देवफळात करा. घरी करा किंवा मंदिरामध्ये करा. पण दुसऱ्या दिवसापासून या मूर्त्यांवर आपल्याला संबंधित देवतेचा अभिषेक घ्यावा लागेल. अन्यथा आपल्याला अशा प्राणप्रतिष्ठित मूर्ती देखील खंडित झाल्याचे समजेल आणि
त्यांचे विसर्जन आपल्याला करायला सांगतील मित्रांनो पुरोहित लोक, तेव्हा विचार करूनच आपण काय ते ठरवावे मित्रांनो. मित्रांनो, वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा देखील असू शकते. कृपया ते जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट्स बॉक्समध्ये विचारावं किंवा योग्य पुरोहिताश्वास पंचांगधारकास संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा, जेणेकरून आपल्या मुहूर्तामध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही आणि मुहूर्ताचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो. मित्रांनो, आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती आता आपण पाहणार आहोत. पंचांग शुद्धी नाही मित्रांनो, दिनविशेष मध्ये मोहिनी एकादशी आहे मित्रांनो. यासाठी मला स्वतंत्र व्हिडिओ तो आपण पाहू शकता मित्रांनो. त्यामध्ये नियम, पूजा विधी आणि माहिती दिलेली आहे मित्रांनो, ती आपण पाहावी. मित्रांनो, सायंकाळी 6:16 दग्ध व भद्रा योग आहे. दग्ध योग हा जनन शांती संबंधी आहे. जे बालक या वेळेपर्यंत काही जन्म घेतील त्यांची जनन शांती 12व्या दिवशी करायची असते विधिवत पंडिताच्या माध्यमातून बाळाच्या निवासस्थानी. यानंतर मात्र मुहूर्त काढावा लागतो आणि पंचांग बदलले की आम्ही सर्वजण विसरून जातो मित्रांनो. पण बाळाच्या जीवनात येणाऱ्या अशुभ घटनांची तीव्रता मात्र कमी होत नाही. त्यासाठीच ही जननशांती आपल्याला कमी करण्याची तीव्रता जी आहे या जननशांतीच्या माध्यमातून करता येते मित्रांनो. भद्रा योग जो आहे तो राहूच्या अंडर येत असल्यामुळे आपल्याला महत्वाची किंवा विशेष कामे न करता रेग्युलर कामे या वेळेपर्यंत करा, जेणेकरून आपल्याला अपयश सामोरे जावे लागून नाही मित्रांनो. यानंतर 21:19 अर्थात 9:19 गवाडी योग देखील आहे. ह्या थोड्याशा वेळापुरता आहे मित्रांनो, एक 3 तासापुरता. याचाही फायदा आपण घेऊ शकता. जे काम कराल त्याचं गाबडासारखे योगा फळ आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो. एकादशी श्राद्ध कर्म आहे. या तिथीवर मित्रांनो क्षमा करा, रात्री परत गवाडी योग सुरू होत आहे 1 वाजून मध्यरात्री 1:17 त्यानंतरही आपण फायदा घेऊ शकता मित्रांनो. एकादशी श्राद्ध कर्म आहे. या तिथीवर आपल्याशी संबंधित कोणी नात्यांमध्ये किंवा आपल्यावर अवलंबून असलेल्या नात्यांमध्ये कोणी सोडून आपल्याला परलोकात निघून गेले असेल तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान रहित किंवा पिंडदान रहित असे श्राद्ध कर्म करणे गरजेचे आहे. घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा, पण विधिवत करा, पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपराह्न काळातच करा. तेव्हाच आपली पितर सेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल. आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो. मित्रांनो, आग्नेय पृथ्वीवर सायंकाळी 6:16 हजर आहे, त्याआधी नाही. जर आपल्याला नव्याने काही होम यज्ञ या कर्मकांड सुरू करायचे असतील तर यावेळी नंतर आपण सुरू करू शकता. पण पुढे जाऊन बंद पडतील ते तर मग मात्र आपल्याला दोष लागू शकतो. तेव्हा सुरू करण्याआधी विचार करा. राहू काळ सकाळी 7:30 ते 9 वाजेपर्यंत आहे. या 1.5 तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांमध्ये अडथळे निर्माण करणार. तेव्हा आपण शक्यतो या काळात महत्वाची किंवा विशेष कामे न करता रेग्युलर जी कामे आहेत तीच करावी, अन्यथा आपल्याला अपयश येण्याची शक्यता आहे. धन्यवाद मित्रांनो. आजचा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे. आपण जर माझ्या मतात सहमत असाल तर कृपया माझे धर्मकर्म चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब व मित्र परिवारासह शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम. शिवशंभो महादेव.